हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो फ्रेंड्स, आज आपण BSc कम्प्युटर सायन्स या कोर्सचा ग्राफ थेरी या सब्जेक्टला स्टार्टिंग करणार आहोत. ओके, तर हा सब्जेक्ट BSc कम्प्युटर सायन्सच्या सेकंड सेमिस्टरमध्ये आहे ॲज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी. तर आज ग्राफ थेरीच्या सब्जेक्टला स्टार्टिंग करणार आहोत. तर फर्स्ट चॅप्टर आहे आपलं अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ. ओके, युनिव्हर्सिटी आपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ओके, तर जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरची अपडेट मिळेल. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. ओके, फर्स्ट चॅप्टर आहे अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ. ओके, तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आजच्या ज्या लेक्चर आज आपलं लेक्चर नंबर 1 आहे. या लेक्चरमध्ये आपण काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत, म्हणजेच ग्राफ म्हणजे काय आणि काही बेसिक टर्मॉलॉजीज अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्राफ ही स्टडी करणार आहोत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मिनिंग ऑफ ग्राफ, म्हणजे ग्राफ म्हणजे काय मित्रांनो. लक्षात घ्या, अ ग्राफ G is equals to V of E consists a set called vertices and set E is equals to E1 E2 up to En whose elements are called edges. तर लक्षात घ्या, ग्राफ म्हणजे काय. ग्राफ काय कन्सिस्ट करतो, V of E म्हणजे V म्हणजे काय, वर्टायसेस. ओके, आणि E म्हणजे काय, एजेस. तर लक्षात घ्या, इथे एक तुम्हाला मी एक एक्झाम्पल देखील घेतलेले, यानुसार तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर होतील. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता आपण डेफिनेशन बघून घेऊया. ओके, तर ग्राफ म्हणजे काय असतो, ग्राफ काय कन्सिस्ट करतो, वर्टेक्स आणि एजेस कन्सिडर करतो, म्हणजे कन्सिस्ट करतो, त्यालाच आपण ग्राफ असं म्हणतो. ओके, तर सच दॅट each edge EI in E is associated with an unordered pair Vj Vk of vertices called end vertices of EI. एंड व्हर्टायसेस म्हणजे काय, व्हर्टायसेस म्हणजे काय आणि एजेस म्हणजे काय, आता आपण बघूया. ओके, सपोज जर आपण एक्झाम्पल घेतलं. ओके, एक्झाम्पल जर आता काय घेतलं आपण, इफ G इज इक्वल टू V ऑफ E. ओके, सपोज हे जे हा जो ग्राफ आहे गिवन, त्याचं नाव G आहे. ओके, तर काय कन्सिडर करतो, वेअर V इज इक्वल टू म्हणजे काय, V मीन्स व्हॉट, व्हर्टेक्स. तर लक्षात घ्या, या ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता A B C D. ओके, आणि E हे काय तुमचे व्हर्टेक्स आहेत. ओके, लक्षात घ्या, एक मिनिट ड्रॉ करून दाखवतो मी. ओके, लक्षात घ्या, सपोज जर तुमचा हा एक पॉइंट आहे. ओके, आणि हा तुमचा दुसरा पॉइंट आहे. ओके, हे दोघं काय झाले, तुमचे व्हर्टेक्स झाले. ओके, लक्षात घ्या, हा एक तुमचा एक व्हर्टेक्स आणि हा दुसरा, आणि हा तुमचा दुसरा व्हर्टेक्स. ओके, ह्या दोघांना जेव्हा आपण जॉईन करतो, ओके, तर याला आपण एज असं म्हणतो. ओके, ही जी लाईन आपण जी कनेक्ट केली दोन व्हर्टेक्सला, त्याला आपण एज असं म्हणतो. हे बघा, इथे ग्राफ मध्ये लक्षात घ्या तुम्ही, हा जो ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. ओके, हे दोघं काय तुमचे व्हर्टेक्स आहेत, आणि त्या दोघांना जी लाईन जॉईन करते तिलाच आपण काय म्हणतो, E1 म्हणतो. तर ती काय तुमची एज आहे. ओके, तर याच पद्धतीने या ग्राफ मध्ये ए बी सी डी ई हे काय तुमचे व्हर्टेक्स आहेत. E1 E2 E3 E4 E5 E6 E7 आणि E8 हे काय तुमचे एजेस आहेत, जसं की ते मी मेन्शन केलेले आहे. ओके, त्यानंतर लक्षात घ्या, व्हॉट इज मिनिंग ऑफ एंड व्हर्टायसेस. ओके, एंड व्हर्टायसेस म्हणजे काय, लक्षात घ्या. आता सपोज ए आणि बी जो आहेत हे तुमचे काय आहेत, व्हर्टेक्स आहेत. ओके, बरोबर, पण मात्र ते एंड कुठे होता, लक्षात घ्या. हा जो E1 व्हर्टेक्स, E1 जी एज आहे ती कशात कन्सिस्ट होते तुमची, ए आणि बी मध्ये. ओके, तर ए कॉमा बी ही काय तुमची एंड व्हर्टायसेस. त्याच पद्धतीने बी आणि सी मध्ये काय, E2 ए जो आहे तो कन्सिस्ट करतो. ओके, तर मग बी आणि सी काय आहेत तुमचे एंड व्हर्टायसेस. त्याच पद्धतीने आता येथे जो आहे जे सर्कल दिसतंय यालाच आपण लूप असं म्हणतो. तू म्हणशील लूप म्हणजे काय दादा, तर नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत, नेक्स्ट स्लाइड मध्ये लूप म्हणजे काय, तेव्हा मी तुम्हाला समजून जाईल. ओके, पण मात्र एकदा लक्षात घ्या, आता जो लूप असतो त्याचं स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट एकच असतो, म्हणून आपण सी कॉमा सी एक पेअर, सी कॉमा सी ही एक पेअर घेतलेली. ओके, तुम्हाला आता नेक्स्ट याच्या स्लाइड मध्ये लक्षात येईल. ओके, आफ्टर दॅट सी टू डी ही एक एंड व्हर्टायसेसची पेअर झाली. त्यानंतर बी टू डी किंवा डी टू बी घ्या, ही एक पेअर झाली. त्यानंतर डी टू ई ही एक पेअर झाली. त्यानंतर बी टू ई किंवा ई टू बी घ्या, आपण बी टू ई घेतलेलं आहे, ती एक पेअर झाली. आणि त्यानंतर बी टू ई ही लक्षात घ्या, ही एक पेअर झाली.
या पद्धतीने टोटल किती पेअर्स आहेत 8. ओके, तर आपण बघू शकतो इथे जो गिवन जो ग्राफ आहे जी, ओके, तो काय त्याच्यात किती वर्टेक्स आहेत 1 2 3 4 ओके आणि 5. ओके, आणि एजेस किती आहेत E1 E2 E3 E4 E5 E6 E7 आणि E8. म्हणजे काय, जो गिवन ग्राफ जी आहे त्याच्यात 5 वर्टायसेस आणि 8 एजेस आहेत. ओके, आय थिंक तुम्हाला ग्राफ म्हणजे काय थोडंफार तर कळालं असेल. ओके, जेव्हा आपण चॅप्टर पुढे थोडं डीप मध्ये लर्न करणार तेव्हा आपल्याला समजून जाईल ग्राफ म्हणजे काय आहे. तरी तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल. ओके, त्यानंतर काय आपण बेसिक टर्मिनॉलॉजीज अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्राफ बघणार आहोत. ओके, तर मग लक्षात घ्या, लेट जी इक्वल्स टू व्ही ऑफ ई बी एनी ग्राफ. लेट आपण कन्सिडर केलं एक जी म्हणून एक जी नावाचा एक ग्राफ आहे. ओके, तर आता आपण काही प्रॉपर्टीज बघूया. पहिली प्रॉपर्टी म्हणजे लूप. लूप तुम्हाला आता बोललो होतो ना मी प्रिव्हियस स्लाइड मध्ये की याला आपण लूप असं म्हणतो. म्हणजे काय लक्षात घ्या आता. ओके, लूप म्हणजे काय, इफ बोथ एंड वर्टायसेस ऑफ एन एज आर आयडेंटिकल. हे बघा मी थोडं हायलाइट देखील केलेलं आहे, आयडेंटिकल, देन सच एज इज कॉल्ड ॲज अन लूप. म्हणजे लक्षात घ्या, बोथ एंड वर्टायसेस म्हणजे काय, तुम्हाला काय सांगितलं, बोथ एंड वर्टायसेस म्हणजे काय, स्टार्टिंग टू एंडिंग पॉईंट जो असतो तुमचा त्याला आपण एंड वर्टायसेस असं म्हणतो. आता इथे एंड वर्टायसेसची पेअर काय, इथे काय आहेत, वर्टेक्स काय आहेत एकदा लक्षात घ्या ग्राफ मध्ये. काय आहेत, V1 V2 आणि V3. ओके, इथे काय 3 वर्टेक्स आहेत तुमचे. ओके, तर मग त्याची पेअर कशी होईल, V1 V2 V2 V3 आणि V3 V1. या पद्धतीने 3 पेअर झाल्या. ओके, तर मग लक्षात घ्या, जेव्हा बोथ एंड वर्टायसेस जर तुमचे आयडेंटिकल असतील, म्हणजे बोथ एंड वर्टायसेसची जर पेअर तुमची जर सेम असेल तर त्यालाच तुम्ही लूप असं म्हणता. तर इथे लक्षात घ्या, आता मला एक सांगा, आता तर इथे 4 वर्टेक्स आहेत, 4 वर्टायसेसचे एंड पेअर्स आहेत इथे. कारण की इथे जो हा E5 जो एज आहे त्याच्यात त्याची जी एंड वर्टायसेस आहेत ती काय ते V3, V3. कारण की तो एक काय लूप आहे, त्याचं स्टार्टिंग देखील इथे होते आणि एंडिंग देखील इथेच होते. त्यामुळे V3, V3. ओके, हे लक्षात घ्या, म्हणून त्याला आपण लूप असं म्हणतो. तर इन जी एज E5 इज इक्वल टू V3, V3, so E5 इज अन लूप. तर E5 जो एज आहे त्याची एंड वर्टेक्स काय आहे, V3, V3. ओके, सो E5 काय तुमचा लूप आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट इज व्हॉट इज मीन बाय पॅरल और मल्टिपल एजेस. बघूयात, इफ ओके, इफ 2 or more edges have the same identical vertices, okay, then these edges are called parallel or multiple edges. लक्षात घ्या, जेव्हा एक दोन किंवा दोनापेक्षा जास्त जर एजेस जे असतील त्यांचा जर सेम टर्मिनल वर्टायसेस असतील तर त्या एजेसला आपण पॅरल किंवा मल्टिपल एजेस असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, आता हे तुम्हाला जी नावाचा एक ग्राफ दिलेला आहे. ओके, सपोज या ग्राफचं नाव काय आहे, जी आहे. ओके, तर याच्यात बघू शकता आता आपण जो V1 ग्राफ आहे, सॉरी V1 वर्टेक्स आहे आणि हा V2 वर्टेक्स आहे. ओके, तर त्या दोघांना E1 ने जॉईन करतो आपण. ओके, त्यानंतर V2 आणि V3 आहे त्यांना आपण E1 ने जॉईन करतो. V3 आणि V4 ला आपण E4 ने जॉईन करतो आणि V4 ला काय V4 टू V4, कारण की हा एक काय तुमचा लूप इथे बघू शकता तुम्ही. ओके, तर तुम्ही म्हणशाल दादा आता पॅरल और मल्टिपल एजेस म्हणजे काय, एक्झाम्पल मध्ये कुठे आहेत, तर इथे लक्षात घ्या, एक मिनिट. आता बघू शकता तुम्ही V2 जो वर्टेक्स आणि हा V3 वर्टेक्स. ओके, तर तुम्ही बघू शकता V2, V3 ला E2 जॉईन करतो. ओके, आणि वापस V2 आणि V3 ला काय E3 जॉईन करतो. म्हणजे काय, ही दोघं काय झाले तुमचे पॅरल एजेस किंवा तुम्ही त्याला मल्टिपल एजेस म्हणू शकता. त्याच पद्धतीने आणखी खाली बघा इथे आता V3 आणि V4 ला E5 एज जॉईन करते. त्यानंतर V3 आणि V4 ला E4 एज जॉईन करते. ओके, म्हणजेच काय झालं, ही देखील तुमची पॅरल और मल्टिपल एजेसची पेअर झाली.
ओके, आलं असेल तुम्हाला लक्षात. नेक्स्ट टॉपिक बघूयात. जसं की इथे जे घेतलेले आहे मी इथे E7 और E8 आर पॅरल एजेस इन ग्राफ G. ओके, सॉरी E7 आणि E8 नाही, चुकून झालेले. ओके, दिस इज रॉंग. तुम्ही बघू शकता E2 and E3 and E4 and E4 are parallel edges in graph G. ओके, हे करेक्शन करून घ्या इथे, चुकीचं लिहिलं गेलेलं आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक म्हणजे काय, आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय. A vertex of degree 0 is called as isolated vertex. आणि pendant vertex म्हणजे काय, a vertex of degree 1 is called as pendant vertex. तर पहिला मुद्दा म्हणजे काय, डिग्री 0 म्हणजे काय आणि डिग्री 1 म्हणजे काय. तर बघू शकता तुम्ही, आता एखादा पर्टिक्युलर वर्टेक्स असेल. ओके, जसं की आपण बघितलं आता हा V4 जो वर्टेक्स आहे. एक मिनिट, आपण इथे एखादं जे एक्झाम्पल घेतले ना त्याच्यातनं समजून घेऊया. 1 मिनिट. ओके, 1 मिनिट. ओके, 1 मिनिट. बघू शकता आता डिग्री म्हणजे काय असतं. आता V1 जो वर्टेक्स आहे, या वर्टेक्स मधून किती एजेस पास होतात त्याला आपण डिग्री असं म्हणतो. तर म्हणजे बघा आता V1 मधून E1 पास झाला, त्यानंतर E7 एज पास झाली आणि E6 एज पास झाली. म्हणजे काय, डिग्री ऑफ V1 काय आली तुमची, 3 आली. किती आली, 3 आली. त्यानंतर V3 बघूया, सॉरी V2 बघूया. V2 मधून किती, E1 पास होते, E2 पास होते आणि E3 पास होते. म्हणजे काय, V2 ची डिग्री काय आहे, 3 आहे. डिग्री आपण पुढे आणखीन बघणार आहोत. ओके, डिग्री हा टॉपिक बाकी आहे, पण मात्र तुम्हाला आयसोलेटेड व्हर्टेक्स आणि पेंडेंट व्हर्टेक्स समजण्यासाठी मी तुम्हाला डिग्री आधीच सांगतोय. ओके, नाहीतर जो डिग्रीचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये मी घेणार असेल. ओके, तर या पद्धतीने आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं की डिग्री म्हणजे काय, की ज्या व्हर्टेक्स मधून किती एजेस पास होतात, जितके एजेस पास होत असेल तितकी त्या व्हर्टेक्सची डिग्री असते. एक थोडक्यात लक्षात घ्या. तर मग बघा, व्हर्टेक्स ऑफ डिग्री 0 इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड व्हर्टेक्स. तर या एक्झाम्पल मध्ये आयसोलेटेड व्हर्टेक्स कुठे, आता V2 जो आहे ते V2 व्हर्टेक्स मधून एकही एज पास होत नाही, म्हणजे त्याची डिग्री काय, 0 आहे. म्हणजेच V2 काय तुमचा एक आयसोलेटेड व्हर्टेक्स आहे, बिकॉज द डिग्री ऑफ V2 इज इक्वल टू 0. ओके, आफ्टर दॅट व्हॉट इज मीन बाय पेंडेंट व्हर्टेक्स, a vertex of degree 1, a vertex of degree 1 is called as pendant vertex. तर बघू शकता एक्झाम्पल मध्ये V4 जो वर्टेक्स आहे त्यामधून फक्त एकच एज पास होते. म्हणजेच काय, V4 काय तुमचा पेंडेंट वर्टेक्स, म्हणजेच डिग्री ऑफ V4 इज इक्वल टू 1. सो वी कॅन कॉल इट पेंडेंट वर्टेक्स. ओके, आफ्टर दॅट सिंपल ग्राफ म्हणजे काय, अ ग्राफ विदाउट लूप अँड पॅरल एजेस कॉल्ड ॲज अन सिंपल ग्राफ. इथे हायलाइट केले मी की असा एक ग्राफ जो की विदाउट त्याच्यात लूज देखील आले नाही पाहिजे आणि पॅरल एजेस देखील नाही पाहिजे, त्यालाच आपण सिंपल ग्राफ असं म्हणतो. आणि कंपाऊंड ग्राफ म्हणजे काय, अ ग्राफ विच कंटेन्स लूप और पॅरल एजेस इज कॉल्ड ॲज कंपाऊंड ग्राफ. म्हणजे लक्षात घ्या, एक्झाम्पल मी तुम्हाला समजवतो. तर एक थोडक्यात डोक्यात घ्या. सिंपल ग्राफ म्हणजे काय, ज्या ग्राफ मध्ये लूप पण नाही पाहिजे आणि पॅरल एजेस देखील नाही पाहिजे. लूप आणि पॅरल एजेस म्हणजे काय, आता प्रिव्हियस टॉपिक आपण तो बघितला. ओके, आणि कंपाऊंड ग्राफ म्हणजे काय, असा एक ग्राफ त्याच्यात लूप असतील किंवा पॅरल एजेस असतील, दोघांपैकी एक असू द्या किंवा दोघंही सोबत असू द्या, त्यालाच आपण कंपाऊंड ग्राफ असं म्हणतो. एक्झाम्पल मध्ये बघूयात. फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता की V1 वर्टेक्स मध्ये किंवा V2, V3 किंवा V4 चौघही वर्टेक्स मध्ये कुठे तुम्हाला लूप दिसतोय किंवा पॅरल एज दिसतोय का, नाही. बघू शकता तुम्ही V1 मधून 1-2 एजेस पास झालेले आहेत, V2 मधून 3 एजेस आणि V3 मधनं 2 एजेस आणि V4 मधनं देखील 3 एजेस पास झाले, पण मात्र इथे लूप किंवा पॅरल एज कोठेही दिसत नाही. ओके, सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. तर एक्झाम्पल मध्ये V1 जो वर्टेक्स आहे त्याच्यातनं एक एज पास झालेली, पण मात्र हा जो V2 वर्टेक्स आहे येथे त्याच्यातनं काय पास झालेली, एक लूप पास झालेली. कसं बघा, स्टार्टिंग
आणि एंडिंग पॉईंट एकच येतोय, म्हणजे ही काय तुमची लूप आहे. तर हा जो ग्राफ आहे, गिवन ग्राफ सेकंड नंबरचा, तर काय तुमचा कंपाऊंड ग्राफ आहे तो, कारण की बिकॉज इट कंटेन्स द लूप, सो दॅट ग्राफ इज कंपाऊंड ग्राफ. त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, त्याच्यात बघू शकता तुम्ही V1 जो वर्टेक्स आहे त्याच्यातनं एक एज पास होते, V2 जो वर्टेक्स आहे त्याच्यातनं बघा बघू शकता तुम्ही V2 आणि V3 मधनं काय दोन पॅरलल एजेस पास होत आहेत, आणि परत V3 वर्टेक्स मध्ये देखील लूप आहे, म्हणजे काय हा एक कंपाऊंड ग्राफ आहे, बिकॉज त्या ग्राफ मध्ये लूप पण आहे आणि पॅरलल एजेस देखील आहेत. ओके, तर एक एक मिनिट थांबा. तर म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, ग्राफ म्हणजे काय असतो. ग्राफ काय कन्सिस्ट करतो, तुमचं वर्टेक्स आणि एजेस कन्सिस्ट करतो, त्यालाच आपण ग्राफ म्हणतो. काही एंड व्हर्टायसेस असतात, म्हणजे ए टू बी हा काय झाला तुमचा एंड व्हर्टायसेस झाला, त्यानंतर बी टू सी काय झाला एक एंड व्हर्टायसेस झाला, त्या पद्धतीने. ओके, काय आपण एक्झाम्पल्स बघितले. त्यानंतर बेसिक टर्मिनॉलॉजीज अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्राफ. लूप म्हणजे काय बघितलं आपण. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय पॅरल और मल्टिपल एजेस. आफ्टर दॅट आयसोलेटेड व्हर्टेक्स, असा व्हर्टेक्स ज्याची डिग्री 0 असते. त्यानंतर पेंडंट व्हर्टेक्स, असा व्हर्टेक्स त्याची डिग्री 1 असते. त्यानंतर सिंपल ग्राफ म्हणजे काय, असा एक ग्राफ त्याच्यात लूप पण नाही पाहिजे आणि पॅरल एजेस देखील नाही पाहिजे, त्याला आपण सिंपल ग्राफ असं म्हणतो. कंपाऊंड ग्राफ म्हणजे काय, अ ग्राफ विच कंटेन्स लूप और पॅरल एजेस. ओके, दोघेही असतील किंवा दोघांपैकी कोणतंही एक तर लूप असू द्या किंवा पॅरल एजेस असू द्या, त्या ग्राफला आपण कंपाऊंड ग्राफ असं म्हणतो. ओके, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघूयात. ओके, जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट जे लेक्चर येतील त्याचे अपडेट मिळेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. तुम्हाला लेक्चर कसं वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.